प्रमोद, आता गृह मंत्रालयाकडून सीमा सुरक्षा दलाला काही सूचना दिल्या जाऊ शकतात? गृह मंत्रालयाकडनं स्पष्ट केलं गेलेलं आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जी पाकिस्तान म्हणजे आंतरराष्ट्रीय बॉर्डरवरती जी आपली भारताची यंत्रणा काम करते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्या फोर्सला भारताच्या गृह मंत्रालयाकडनं सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना स्पष्ट निर्देश दिले गेलेले आहेत भारताच्या गृह मंत्रालयाकडनं. पाकिस्तानकडनं ज्या कुरापती आता सध्या सुरू आहे त्या कुरापतीला जशाच तसं उत्तर तुम्ही द्या, अशा पद्धतीचे निर्देश गृह मंत्रालयाकडनं बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला दिले गेले आहेत. खरं तर ज्यावेळी 5 वाजता शस्त्रसंधी युद्धबंदीचा निर्णय भारताकडनं आणि दोन्ही देशांकडनं घेतला गेला त्यावेळी भारताच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी आपल्या आपल्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या यंत्रणांना सूचना दिलेल्या होत्या की आता युद्धबंदी झालेली आहे, त्यामुळे कुठलीही आपल्याकडनं कृत्य करायचं नाहीये, आपल्याकडनं कुठलीही गोळीबार केला जाणार नाही, त्याच्या खबरदारी घ्या, अशा पद्धतीच्या सूचना खरं तर 3-3:30 वाजता जी मिटिंग झाली होती त्यानंतर आपल्या सगळ्या सुरक्षा यंत्रणांना दिला गेला होता आणि त्यानुसार सगळ्या सुरक्षा यंत्रणांनी तो निर्णय जो आहे तो मान्य करत किंवा तो निर्णयाचं पालन अक्षरशः केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. पण त्यानंतर पाकिस्तानकडनं 30 तास पूर्ण झाल्याच्या नंतर अशा पद्धतीच्या कुरापती केला गेला. गिरीश, हे सांगितलं पाहिजे आपण की दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यामध्ये ही बैठक झाली, त्या दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये हा निर्णय झाला आणि त्यानंतर आपल्या लष्कराला सांगायची जबाबदारी जी आहे ती त्या देशाची आहे. जर भारताकडनं आपल्या लष्कराला अशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्या असतील, आपलं लष्कर जर त्या सूचनांचं पालन करत असेल तर पाकिस्तानचं लष्कर या सूचनांचं पालन का करत नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. गिरीश, वारंवार हे बोललं जातं की पाकिस्तानवरती राज्य जे आहे ते कुठल्या शासनाचं नाही तर लष्कराचं आहे, हे वारंवार बोललं जातं. तर त्याची पुन्हा एकदा प्रसिद्धी आली असं म्हणायला चान्स आहे. कारण जर पाकिस्तान सरकारनं लष्कराला हे सांगितलं असेल की दोन्ही देशांमध्ये समझोता झालेला आहे, कुठल्याही प्रकारचे शस्त्रबंद संधीचं उल्लंघन आपल्याला करायचं नाहीये, हे जर पाकिस्तानकडनं त्यांच्या लष्कराला सांगितलं जाऊनही त्यांचं लष्कर जर हे ऐकत नसेल तर नेमकं सरकारच्या लष्करावरती होल्ड आहे की नाही हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. हे वारंवार बोललं जातं की पाकिस्तानवरती कमांड ही त्यांच्या सरकारची नाही तर लष्कराची असते, हे बोललं जात असताना आताच्या कुरापती जर पाकिस्तानच्या बघितल्या तर हे म्हणाला 100% निश्चित पद्धतीने गिरीश चान्स आहे की प्रमोद, मी तुला थांबवतो थोडं, कारण संरक्षण तज्ञ अभय पटवर्धन आपल्यासोबत फोनद्वारे जोडले. आपण बघतोय प्रमोद, मी पुन्हा तुझ्याकडे येतो. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही तत्काळ शस्त्रविरामावर सहमती दर्शवतोय. मग तरी सुद्धा हा जो गोळीबार होत असेल तर पाकिस्तानला युद्धच हवंय का, असं यात ही भूमिका स्पष्ट होते ना?